एकदा जर तुम्ही डिस्को भजी केली ना तर ते तुम्हाला खूप आवडतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी पटकन कमी साहित्यात होतात. आता डिस्को भजी करण्यासाठी इथे पोपटी रंगाच्या मी लांब जाड अशा ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. ह्या अगोदर स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता याला आपण कट करून घेऊयात. कट करत असताना एकच बाजूला कट देऊन घ्यायचा, दुसऱ्या बाजूला द्यायचा नाही. आता यातल्या ज्या बिया आहेत ना त्या काढायची अगदी सोपी पद्धत म्हणजे कट देऊन झाल्यानंतर जो चाकू आहे ना तो उलटा फिरायचा. म्हणजे याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या पटकन निघून जातात आणि भजी आपल्याला खूप जास्त तिखट नाही लागत. एकदम छान असे कुरकुरीत होतात. आता पूर्ण ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या आपल्या कट करून देऊन झालेल्या आहेत. आता इथे आपण 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. वाटीचं प्रमाण वापरत असाल तर 1 वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता. यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे छान मस्त मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मिक्स करत असताना एकाच बाजूने फेटायचं म्हणजे आपण यामध्ये जो खाण्याचा सोडा घातलेला आहे तो अगदी जास्त आपल्याला फेटायचं नाही, त्याला कमी फेटायचं म्हणजे तो जास्त फुलेल आणि आपली जी भजी जी आहेत ते अगदी कुरकुरीत होतील. आता इथे बघा मस्त आपण छान जे पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही आपल्याला हे पीठ करायचं नाही. आता इकडे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. इथे बघा मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा इथे यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे सगळे जे तीनही पदार्थ आहेत आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचे. म्हणजे आपला जो मसाला आहे तो पटकन आपला छान तयार होईल. हा मसाला जो आहे ना तो अगदी एकदम छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हा मसाला आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची जी प्रोसेस आहे ती करूयात. आता इकडे बघा मस्त छान आपलं तेल तापलेलं आहे. आता तेल तापलं की आपल्याला याच्यामध्ये ज्या मिरच्या आहेत त्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहे. आता ह्या मिरच्या सोडत असताना बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिलं सगळ्या मिरच्या आपल्याला अशा डुबवून ठेवायच्या म्हणजे सोडताना अगदी सोपं जातं. पटापट मिरच्या यामध्ये सोडल्या जातात. तेल छान तापलं की याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आणि एक करून आपण जेवढ्या बसतील तेवढ्याच मिरच्या घालायच्या, जास्त मिरच्या घालायचा प्रयत्न करायचा नाही. इथे बघा मस्त छान आपल्या मिरच्या तळायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत त्या पूर्णपणे छान तळून खरपूस घ्यायच्या नाही. ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला अर्ध्या तळायच्या आहेत आणि यानंतर काढायच्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पूर्ण ज्या मिरच्या आहेत त्या लाल करायच्या नाही. आता इथे बघा मस्त दोन्ही बाजूंनी अगदी छान अर्धा आपण मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. उलटून पालटून बघायचं, अगदी थोडंसं आपल्याला छान वाटलं की मग लगेच काढून घ्यायच्या. बघा इथं मस्त आपली 2 ते 3 मिनिटामध्ये ह्या मिरच्या ज्या आहेत ते छान अर्ध्या तळतात. आता ह्या तळलेल्या मिरच्या काढून घ्यायच्या. ज्यावेळेस आपण तळलेल्या मिरच्या काढतो ना त्यावेळी मस्त याच्यामध्ये तेल जे आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचं. आता इथे बघा मी 2-3 जास्त मिरच्या तळलेल्या आहेत त्या फक्त खाण्यासाठी. आता ह्या ज्या अर्ध्या तळलेल्या मिरच्या आहेत ना त्याला आपल्याला छान कट देऊन घ्यायचा. इथे दाखवल्याप्रमाणे पूर्ण कट करून घ्यायचा. आता तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त थोडा मोठा आकार पाहिजे असेल तर थोडा मोठा पण कापू शकता. इथे पूर्ण आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान कट करून घेतलेल्या आहेत. आता यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत त्या परत एकदा टाकून छान तळून घ्यायच्या. आता ह्या तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ते एकदम मोठीच ठेवायची म्हणजे मिरची जे आहेत आपले जे भजे आहेत ते अगदी कुरकुरीत होतात. तुम्ही एकदा ही भजी नक्की करून बघा. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील. मस्त अशा कुरकुरीत तळेपर्यंत आपल्याला ही भजी छान तळायचं. हे बघा याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरती जे बुडबुडे येतात ना ते पूर्ण यायला जवळपास थांबलेले आहेत. खूप कमी म्हणजे आपले जे भजी आहेत ते छान तळून झालेले आहे. इथे तुम्हाला दिसत असेल एकदम कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे. आता सगळे भजे छान काढून घेतले आणि याच्यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला होता तो वरतून घातलेला आहे. त्यानंतर हा मसाला घालून अगदी छान मस्त मिक्स करून घ्यायचे म्हणजेच आपले जे भजे आहेत ना त्याला एकदम भारी चव येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आहेत ते अगदी कुरकुरीत होते. तुम्ही हे भजे 1-2 दिवसासाठी सुद्धा करून ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा.